नमस्कार. कुलकर्णीज कॉर्नर सादर करत आहे रवींद्रनाथ ठाकूर लिखित काही लोकप्रिय कथांपैकी एक कथा, रासमणीचा मुलगा, परिच्छेद दुसरा. श्यामाचरणने केलेला हा विश्वासघात व्रजसुंदरीला बाण लागल्यासारखा जाणवला. श्यामाचरणने बदमाशी करून वडिलांचे मृत्यूपत्र चोरले, भावाला सर्वस्वी फसवले आणि बापाचा विश्वासघात केला. ही गोष्ट काही केल्या विसरणे तिला शक्य नव्हते. ती जितके दिवस हयात होती तितके दिवस रोज सुस्कारे सोडून पुन्हा पुन्हा म्हणे, धर्माला हे कधी सहन व्हायचं नाही. भवानीचरणला ती रोज आश्वासन देऊन सांगे, मी कोर्ट कायदा जाणत नाही, पण तुझ्या वडिलांचे ते मृत्यूपत्र चिरकाल दाबलं जायचं नाही. आज ना उद्या तुला ते मिळेलच मिळेल. आईच्या तोंडचे हे उद्गार ऐकून भवानीचरणच्या मनात एक प्रकारची आशा उत्पन्न झाली होती. तो स्वतः दुबळा असल्यामुळे अशा प्रकारचे आश्वासन त्याच्या लेखी मोठे आशादायक होत होते. सती साध्वीचा शब्द खरा होईल, जे आपले आहे ते पुन्हा आपल्यापाशी चालत येईल, असा त्याच्या मनाचा निश्चय झाला होता. त्याची आई मृत्यू पावल्यावर हा त्याचा विश्वास आणखी दृढतर झाला. मृत्यूने तुटलीक केली खरी, पण त्यामुळे आईचे पुण्यतेज त्याच्या दृष्टीने अधिक उजळून उठले. दारिद्र्यापायी उत्पन्न झालेल्या अभावांचा त्रास त्याला मुळीच जाणवत नव्हता. त्याला वाटे, हे जे अन्नवस्त्राचे कष्ट, पूर्वीच्या परिस्थितीत उत्पन्न झालेला हा व्यत्यय म्हणजे 2 दिवसांचे एक नाटक आहे, हे मुळीच खरे नव्हे. या समजामुळे ढाक्याचे तलम धोतर नेसावे लागले. त्यावेळी त्याला हसू आले. पूजेच्या उत्सवात पूर्वीसारखी धामधूम होत नव्हती. कसेबसे नमो नमः करून कार्य साजरे करावे लागत होते. ती दरिद्री परिस्थिती पाहून उत्सवाला येणारी माणसे सुस्कारे सोडीत आणि पूर्वीच्या काळच्या आठवणी काढीत. भवानीचरण आपल्याशीच हसत असे. त्याला वाटे, हे सारे काही 4 दिवसांपुरते आहे, हे या लोकांना कळत नाही. आता जेव्हा केव्हा धामधूम करून पूजेचा उत्सव होईल, त्यावेळी या लोकांचे डोळे फाटून जातील. तो भविष्यकालचा समारोह त्याच्या दृष्टीसमोर इतका प्रत्यक्ष होऊन दिसे की त्यामुळे वर्तमानकालचे दैन्य त्याच्या डोळ्यांना दिसतच नसे. या संबंधीची चर्चा झाले त्यावेळी जोडीला मुख्य माणूस असे तो त्यांचा नोकर नोटो. पूजेच्या उत्सवाच्या दारिद्र्याच्या काळात हे धनी आणि चाकर भावी सुस्थितीच्या वेळी कशा प्रकारे थाटमाट करायचा याची सविस्तर आखणी करीत कितीतरी वेळ बसत असत. एवढेच नव्हे तर कुणाला निमंत्रण द्यायचे आणि कुणाला द्यायचे नाही, त्याचप्रमाणे कलकत्त्याहून जत्रेचा खेळ आणवणे आवश्यक आहे की नाही वगैरे बाबतीत दोघांचेही मतभेद होत असत आणि वादविवाद माजत असत. बिचारा नटबिहारी जातीचाच कृपण. अर्थात या भावी काळासाठी योजना आखताना जेव्हा तो कंजूसपणा दाखवी, त्यावेळी भवानीचरण त्याला सडकून छडायला कमी करीत नसे. हे प्रकार सदोदित चालत. मुख्यत्वे करून इस्टेटीच्या बाबतीत भवानीचरणच्या मनात कसलीही दुश्चिंता नव्हती. त्याला एकच काम नि काळजी होती, त्याच्या या इस्टेटीचा उपभोग घेणार कोण. अजून त्याला मूल झाले नव्हते. मुलीच्या लग्नासाठी आसुसलेले त्याचे हितचिंतक लोक ज्यावेळी त्याला पुन्हा लग्न करण्याबद्दल आग्रह करीत, त्यावेळी त्याचे मन एकेकदा डळमळू लागे. म्हणजे नववधूच्या बाबतीत त्याच्या काही विशेष आवडीनिवडी होत्या असं नव्हे. उलट घरदार, अन्नवस्त्र याप्रमाणेच स्त्री म्हणजे एक मत्ताच असल्याचे तो मानित असे. पण जिथे ऐश्वर्य यायची भावना आहे तिथे पुत्रसंतान नसणे म्हणजे अगदीच विटंबना आहे, असा त्याचा समज होता. अशा वेळी त्याच्या पोटी पुत्ररत्न जन्मले. आता यापुढे या घराण्याचे भाग्य फिरून यायची सुरुवात झाली असे सारे लोक म्हणू लागले. स्वर्गवासी झालेला अभयाचरणच पुन्हा जन्म घेऊन आला आहे, अगदी त्याच्यासारखाच मुलाचा चेहरा मोहरा आहे असे सर्वजण म्हणू लागले. मुलाच्या जन्मकुंडलीत देखील असे काही योगायोग होते की गेलेले ऐश्वर्य आता पुन्हा मिळाल्या वाचून राहणारच नाही असे निश्चितच झाले होते. मुलगा झाल्यापासून भवानीचरणच्या वागणुकीत थोडासा बदल झाल्याचे दिसू लागले होते. आजवर दारिद्र्य म्हणजे एक हातचा खेळ समजून तो त्याचे चटके सहन करताना हटत नसे. पण मुलाच्या बाबतीत तशीच दृष्टी ठेवणे त्याला शक्य झाले नाही. शानी आडीच्या प्रख्यात चौधरींच्या घरी विझायला आलेला घराण्याचा दिवा पुन्हा उजळण्यासाठी आकाशातल्या साऱ्या ग्रह नक्षत्रांच्या अनुकूलतेचे फलादेश घेऊन
जे बालक या धरणीतलावर अवतीर्ण झाले होते त्याच्या बाबतीत काही कर्तव्य म्हणून होतेच की. आजपर्यंत सतत चालत आलेल्या चालीरीतीप्रमाणे या कुटुंबात पुत्रसंतानाचे जन्मापासून जे कोडकौतुक व्हायचे त्यापासून भवानीचरणचा मुलगा वंचित व्हावा ही गोष्ट त्याला केव्हाही पटत नसे. तो म्हणे, या घराण्यात जे काही म्हणून चालत आले आहे ते मुलाला मिळालंच पाहिजे. ते देणं होत नाही म्हणून मला वाटतं की मीच याला फसवतोय. अर्थात कालीपच्च्यासाठी जो जो काही खर्च करणे प्राप्त होते तो हात सोडून करायला तो मागे पुढे पाहत नसे. भवानीची बायको रासमणी ही वेगळ्या प्रकारची स्त्री होती. शानियाडीच्या चौधरींच्या वंशाच्या गौरवासंबंधी तिला केव्हाही उद्वेग वाटला नव्हता. भवानीला ते माहीत होते आणि तो विषय काढून तो आपल्याशीच हसत असे. आपल्या बायकोचा जन्म एका साधारण दरिद्री वैष्णवांच्या कुळात झाला होता. अर्थात तिच्या या वृत्तीकडे क्षमेच्या दृष्टीनेच पाहणे आवश्यक होते. चौधरींच्या मानापमानाच्या बाबतीतील कल्पना तिला नीटपणे पटणे शक्यच नव्हते. रासमणीलाही ते कबूल होते. ती म्हणे, मी गरिबाची मुलगी, मला मानापमान काय होय? माझा कालीपात जगू वाचू दे, तेवढंच माझं मोठ्यातलं मोठं ऐश्वर्य. पुन्हा मृत्यूपत्र मिळेल आणि कालीपतच्या भाग्यानं या घराण्याच्या गेलेल्या वैभवाच्या कोरड्या नदीच्या पात्रात पुन्हा उधाण येईल असे जे म्हणत त्यांच्याकडे ती लक्ष देत नसे. तिचा नवरा हरवलेल्या मृत्यूपत्राबद्दल प्रत्येक माणसाशी चर्चा करीत असे. या बाबतीत फक्त तो आपल्या बायकोकडे फारसा उल्लेख करीत नसे. 1-2 वेळ त्याने तो विषय तिच्याशी काढायचा प्रयत्न केला होता, पण तिने त्यात रस घेतला नाही. गतकालचा मोठेपणा किंवा भाविकालचा अपेक्षित मोठेपणा या दोघांच्याही बाबतीत त्याची बायको मुळीच मन घालीत नव्हती. चालू परिस्थितीकडेच तिचे सर्व लक्ष गुंतून राहिलेले असे आणि ही परिस्थितीही अगदीच सुखाची नव्हती. संसार चालवण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागे. लक्ष्मी निघून गेली तरी जाताना थोडा थोडा बोजा मागे टाकून जाते. त्यापायी काही उपाय होत नाही, पण अपाय मात्र होतो. या कुटुंबाची आश्रय देण्याची ताकद जरी गेली होती तरी आश्रितांचा मेळावा त्यांना सोडून जायला तयार नव्हता. अभावाच्या भीतीने कुणालाही घालवून द्यायला भवानीचरणची ही तयारी नव्हती. कोसळून पडलेल्या भारग्रस्त संसाराचा गाडा चालवायची जबाबदारी रासमणीवर येऊन पडली होती. कुणाकडूनही तिला विशेषशी मदत मिळत नव्हती, कारण या कुटुंबाच्या स्वास्थ्याच्या परिस्थितीत सारे आश्रित लोक आरामात आणि आळसात दिवस काढीत आले होते. चौधरी वंशाच्या महावृक्षाच्या खाली असलेल्या त्यांच्या सुखशय्येवर आपोआप विस्तीर्ण छाया येऊन पडली होती आणि पिकलेले फळ त्यांच्या तोंडात आपोआप येऊन पडत होते. त्यासाठी त्यांच्यापैकी कुणालाही यत्किंचितही प्रयत्न करावे लागले नव्हते. आज या लोकांना जर काही काम सांगितले तर ते करणे त्यांना अपमानास्पद वाटे. स्वयंपाकघरातला धूर लागला तर त्यांचे डोके भडकून जाई. कुठे बाहेर जायला सांगितले तर बेटावाताचा विकार त्यांना असा पछाडून सोडी की वैद्याच्या बहुमूल्य तेलानेही तो बरा होत नसे. शिवाय भवानीचरण देखील असे म्हणे की आश्रयाच्या मोबदल्यात जर आपण आश्रितांकडून काम करून घेऊ लागलो तर ती नोकरी करून घेतल्यासारखे होईल. त्यात आश्रयदानाचे श्रेय मिळणार नाही. चौधरींच्या घराण्यात असला नियमच नव्हता कधी. अर्थात सारी जबाबदारी रासमणीवर येऊन पडली होती. रात्रंदिवस नाना प्रकारच्या युक्त्या करून आणि परिश्रम करून या कुटुंबाचा सारा अभाव तिला गुपचूप भरून काढावा लागत होता. रात्रंदिवस अशा प्रकारे दैन्याशी झगडताना, ओढाताण करताना, हुज्जत घालीत बसताना माणसांच्या स्वभावात कठोरपणा येणे शक्य होते. त्या स्वभावाचा गोडवा निघून जात होता. रासमणी नुसती स्वयंपाकघरात स्वयंपाक करीत होती एवढेच नव्हे, तर त्या स्वयंपाकासाठी दानागोटा मिळवायचा भारही बराचसा तिच्यावरच होता. तो स्वयंपाक फस्त करून जे लोक भर दुपारी झोप घेत ते दररोज त्या स्वयंपाकाची निंदा करीत. तसेच त्या अन्नदात्यांबद्दलही 4 बरे बोल तोंडावाटे काढीत नसत. नुसते घरचेच काम नव्हे तर जमीन जुमल्यांपैकी जे काही अल्पस्वल्प राहिले होते त्याचे हिशेब टिशेब पाहणे, खंडाची वसुली करणे वगैरे सारी कामे रासमणीलाच करावी लागत. वसुली वगैरे संबंधी पूर्वी इतकी घासाघीस करावी लागत नसे. भवानीचरणचा पैसा अभिमन्यूच्या आकलेपेक्षा अगदी उलटा होता. त्याला बाहेर जायची कला माहीत होती.
आत येण्याची कला अवगत नव्हती. पैसे वसुलीबद्दल कुणालाही तगादा लावणे त्याच्या लेखी अशक्य होते. रासमणीही स्वतःच्या वसुलीसंबंधी कुणालाही एक दमडी दुगानीची सूट द्यायला तयार नसे. यापायी रयत लोक तिची निंदा करीत. तिच्या या तत्परतेबद्दल तिचे गुमास्ते लोक सुद्धा तिची कुळकथा काढून तिच्या या दरिद्री वृत्तीचा उल्लेख करून तिला शिवा द्यायला सोडित नसत. तेच काय, पण तिचा नवरा सुद्धा तिचा हा कंजूसपणा आणि काटेकोरपणा आपल्या विश्वविख्यात घराण्याच्या दृष्टीने कसा मानहानिकारक आहे याचा उल्लेख करून केव्हा केव्हा गोड शब्दांनी तिला विरोध करीत असे. ती सारी निंदा हिशेबात न घेता ती स्वतःच्या चालीरीतीप्रमाणे काम चालू ठेवी आणि दोषाचा सारा बोजा स्वतःच्या माथी घेई. ती म्हणे, मी गरिबाघरची मुलगी, बड्या माणसांच्या चालीरीती आपल्याला कळत नाहीत. पुन्हा पुन्हा ती अशा प्रकारची कबुली देत राहिल्यामुळे घरच्या आणि बाहेरच्या लोकांना जरी ती अप्रिय झाली होती तरीही अंगावरचा पदर कमरेला खोचून वादळाच्या वेगाने ती कामाला लागे. तिला अडथळा करायचे धैर्य कोणाला होत नसे. आपल्या नवऱ्याला ती कोणत्याही कामासाठी केव्हाही हाक मारण्याचे तर दूरच राही, पण तो कदाचित कर्तृत्वाचा आव आणून कुठल्या तरी कामाला हात घालील याचीच तिला सदोदित भीती वाटत असे. तुम्हाला कसली काळजी करायला नको, तुम्ही कोणत्याही कामी लक्ष घालायची जरुरी नाही, असे म्हणून साऱ्या बाबतीत नवऱ्याला निरुद्योगी करून राखण्याचा तिचा मुख्य प्रयत्न होता. त्या नवऱ्यालाही लहानपणापासून निरुद्योगी राहायची सवय असल्यामुळे बायकोला नाराज व्हायचा फारसा प्रसंग येत नव्हता. रासमणीला बरीच प्रौढावस्था येईपर्यंत मूल झाले नव्हते. त्यामुळे आपल्या या सरळ स्वभावाच्या कर्तृत्वहीन आणि दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहून राहणाऱ्या नवऱ्याभोवतीच वावरताना पत्नीप्रेम आणि मातृस्नेह या दोहोंचाही आस्वाद घेता येत होता. भवानीला ते एक प्रौढ बालक म्हणूनच लेखित होती. अर्थात सासूच्या मृत्यूनंतर घरचा मालक आणि गृहिणी या दोन्ही नात्यांनी तिला एकटीलाच सर्व जबाबदाऱ्या पुऱ्या पाडाव्या लागत होत्या. गुरुजींच्या चिरंजीवांसारख्या उपद्व्यापी लोकांपासून नवऱ्याला दूर ठेवण्यासाठी ती इतक्या कठोर वृत्तीने वागत असे की तिच्या नवऱ्याचे दोष त्यामुळे तिला फार भीत. आपला कडकपणा झाकून ठेवावा, स्पष्टपणे बोलताना शब्दांची धार जरा नरम करावी आणि पुरुष मंडळींबरोबर योग्य तेवढा संकोच राखून वागावे, हे स्त्री जातीला आवश्यक असलेले आचार तिच्या नशिबी आले नाहीत. हा वेळेपर्यंत भवानीचरण बायकोच्या तंत्राने चालत होता, पण कालीपतच्या बाबतीत रासमणीचे सांगणे ऐकणे त्याला फार कठीण जात होते. त्याचे कारण असे होते, भवानीच्या मुलाकडे पाहण्याची तिची दृष्टी भवानीचरणसारखी नव्हती. तिला असे वाटे, नवऱ्याचा बिचाराचा काय दोष, त्याचा जन्म झाला होता बड्या माणसांच्या घरी, तिथे काही मात्रा चालत नव्हती. अर्थात त्याने कोणत्याही प्रकारचे हाल सोसावे अशी अपेक्षा ती करीत नव्हती. म्हणून हजार बाजूंनी जरी अभाव भासत होते तरीही ती जीव टाकून त्याच्या सवयीच्या झालेल्या साऱ्या गोष्टी वाटेल ते करून पुरवीत असे. तिच्या घरात बाहेरच्या लोकांच्या बाबतीतला हिशेब बराचसा काटकसरीचा असे, पण भवानीचरणच्या आहार व्यवहाराच्या बाबतीत शक्य तेवढे करून ते नियम मोडून ती व्यत्यय येऊ देत नसे. अत्यंत ओढगस्तीच्या वेळी जर एखाद्या बाबतीत काहीच करता आले नाही तर ते अभावामुळे करता आले नाही याचा पत्ता नवऱ्याला लागू देत नसे. केव्हा केव्हा म्हणे, आता काय करावं, त्या मेल्या कुत्र्यानं तोंड घालून सारं काही नाश करून टाकलं, असं म्हणून स्वतःच्या काल्पनिक ढिलाईबद्दल स्वतःलाच दोष देऊन घेत असे. केव्हा केव्हा ती म्हणायची, त्या मेल्या दळभद्र्या नोटोनं नवा विकत आणलेला कपडा हरवून टाकला, आणि मग ती त्याला नाही नाही ते बोलायचे. आपल्या आवडत्या नोकराची बाजू घेऊन भवानीचरण गृहिणीच्या रोषापासून नोटोचा बचाव करण्यासाठी जीव खालीवर करायचा. एवढेच काय, केव्हा केव्हा असेही व्हायचे की जो कपडा तिने कधी विकतच घेतला नव्हता, भवानीचरणने कधी पाहिलाही नव्हता, आणि जो काल्पनिक कपडा हरवल्याबद्दल नटबिहारीला दोष देण्यात येत होता, तो कपडा नोटोने आपल्याला चुनून दिला होता, आपण तो नेसलो होतो, असे भवानीचरण बेछूट कबूल करी. आणि त्यानंतर काय झाले ते सहजासहजी सांगणे त्याच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे ठरत असल्यामुळे रासमणी स्वतःच ती समस्या पूर्ती करीत असे आणि म्हणे, बाहेरच्या बैठक खाण्याच्या खोलीत तुम्ही सोडला, तिथं वाटेल ती माणसं येतात,
नेला असेल कुणी चोरून. भवानीचरणच्या बाबतीत तिची व्यवस्था अशा प्रकारची होती, पण स्वतःच्या मुलाला मात्र ती नवऱ्याच्या मापाने मोजीत नसे. तो होता तिच्या पोटी जन्माला आलेला. त्याला कशाला हवी होती बाबूगिरी? तो झाला पाहिजे होता धडधाकट कामाचा माणूस, बिनतक्रार दुःख सहन करणारा आणि निढळाच्या घामावर उपजीविका करणारा. त्याने हे असलं तर चालायचं नाही, ते नसलं तर अपमान होतो, असे बोलणे त्याच्या बाबतीत शोभणार नव्हतं. कालीपतच्या खाण्या जेवण्याच्या आणि लेण्या पेहरण्याच्या बाबतीत ती फार करडी नजर ठेवी. जाडेभरडे अन्न आणि जाडेभरडे कपडे तेवढे त्याला देई. गुळ पोह्याच्या खुराकीवर त्याचा चरितार्थ भागवायचा आणि डोक्यावरून पांघरून घेऊन त्याने थंडीच्या दिवसात दिवस काढायचे, अशीच तिची व्यवस्था होती. मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत थोडीसुद्धा हायगाय होऊ नये म्हणून ती त्याच्या मास्तरांना बोलवून मुलाला कोणत्या प्रकारच्या शिस्तीत आणि जरबेत वाढवायचा ते स्वतः सांगत असे. याच बाबतीत मोठी मुश्किल उत्पन्न झाली होती. साधा भोळा भवानीचरण मधून मधून बंडाचे लक्षण दाखवायला जाई, पण रासमणी तिकडे लक्ष देत नसे. या प्रबळ पक्षाच्या पुढे भवानीला रोज हार खावी लागत असे. याही बाबतीत तो स्वस्थ राहिला असता, पण ती अभावाची जाणीव त्याच्या मनातून दूर होत नव्हती. आपल्या घरच्या मुलाच्या नशिबी गुळपोहे खाऊन राहायचा प्रसंग यावा हे दृश्य रोजच्या रोज पाहत राहणे त्याला असह्य होत होते. वडिलांच्या कारकिर्दीत दुर्गापूजेच्या उत्सवाच्या वेळी नवे कपडे, नवा साज करून आपण उत्साहाने कसे मिरवित होतो याची भवानीला आठवण येई. याच उत्सवात आता रासमणी जे स्वस्त दराचे कापड चोपड कालीपतसाठी आणि तसले कापड पूर्वी त्याच्या घरचे नोकर सुद्धा घ्यायला तयार नसत. रासमणी नवऱ्याची समजूत घालायचा प्रयत्न करीत असे. कालीपतला जे द्यावं ते घेऊन तो खुश होतो. तो पूर्वीच्या पद्धती आणि आचार विचार काही ओळखत नाही. तुम्ही का उगीच मनाला लावून घेता? पण काही केल्या तो जुना काळ भवानीचरणला विसरता येत नव्हता. आपल्या घराण्याचा गौरव माहीत नाही म्हणून बिचारा कालीपतची फसवणूक केली जात आहे असे त्याला वाटे. एखादी साधारण देणगी मिळाली तर मोठ्या गर्वाने आणि आनंदाने तो नाचत बागडत बापाला दाखवायला जाई, पण त्यामुळे त्या बापाला मात्र अधिकच धक्का बसे. त्याच्याने ते पाहवत नसे. तो तोंड फिरवून निघून जाई. भवानीचरणचा खटला चालवायची सुरुवात झाल्यानंतर त्याच्या गुरुजींच्या घरी बराचसा पैसा जमा झाल्याचे दिसून येईल. तेवढ्यावर संतुष्ट न राहता गुरुजींचे चिरंजीव पूजेच्या उत्सवाच्या पूर्वी कलकत्त्याला जाऊन नाना प्रकारचे जिन्नस आणि खेळणी आणून विकायचा काही महिनेपर्यंत धंदा करीत. अदृश्यशाही ओढली की हातात, धरायची काठी होणारी छत्री, सचित्र नोट पेपर, लिलावात घेतलेले जुने पुराणे रेशमाचे आणि साटींचे दस्ते, कवितांचे काठ असलेल्या साड्या प्रभृती अजब वस्तू आणून तो गावच्या स्त्री पुरुषांची धांदल उडवून देत असे. कलकत्त्याच्या बाबू लोकात ही सारी नवी उपकरणे घेतली नाहीत तर सभ्यपणाचा शिक्का मिळत नव्हता असे तो सांगे. त्यावेळी खोट्या मोठेपणाला लालचावलेल्या गावच्या व्यक्ती आपला गावंढळपणा घालवण्यासाठी या वस्तू घेण्याकरता शक्तीबाहेर खर्च करायला तयार होत. एकदा बगलाचरणने एक अजब मडमेची बाहुली आणली होती. तिला किल्ली दिली म्हणजे ती खुर्चीवरून उठून उभी राही आणि जोरजोराने वारा घेई. या पंखावाल्या उन्हाळी मडमेच्या बाहुलीवर कालीपतची नजर गेली होती. कालीपत आपल्या आईला चांगलाच ओळखत होता म्हणून या बाबतीत तिच्याकडे कसलीच गोष्ट न काढता तो भवानीचरणपाशी गेला आणि काकुळतीला येऊन त्याने मागणी मागायला सुरुवात केली. भवानीचरणने स्वाभाविक उदारपणामुळे त्याला ती वस्तू आणून द्यायचे वचन दिले, पण तिची किंमत ऐकताच त्याचा चेहरा एकदम पडला. पैशा अडक्याची आवक जावक होती रासमणीच्या हाती. वसुली जात असे तिच्याकडेच आणि खर्चही होत असे तिच्याच करवी. भवानीचरण भिकारासारख्या त्या आपल्या अन्नपूर्णेच्या दारी जाऊन हजर झाला. पहिल्याने इकडल्या तिकडल्या बऱ्याच भाकडकथा लावून शेवटी त्याने चटकन आपली मागणी तिच्या पुढे मांडली. रासमणी दोनच शब्दात म्हणाली, वेड लागले. भवानीचरण उगीच राहिला आणि विचार करू लागला. त्यानंतर एकदम तो म्हणाला, ठीक आहे, असं पहा, रोज तू मला भातावर तूप वाढतेस आणि पायसही देतेस. मला नको आहेत ती,
रासमणी म्हणाली. नको आहेत म्हणजे? भवानीचरण म्हणाला. वैद्यबुवा म्हणतात त्यानं पित्त वाढतं. रासमणीने तिडकून मान झटकली आणि म्हटले, भारीच कळतं तुमच्या वैद्यबुवांना. भवानीचरण म्हणाला, मला तर वाटतंय रात्री मला पुऱ्या देतेस त्या बंद कर. रात्री भातच घेतलेला बरा. त्या पुऱ्यांनी पोटाला फूग धरते. रासमणी म्हणाली, आजवर पोटाला फूग धरल्यामुळे तुमचं काही बिघडलंय असं मला तरी दिसलं नाही. जन्मापासून रात्री पुऱ्या खातच वाढला आहात ना तुम्ही? भवानीचरण सर्व प्रकारचा त्याग करायला तयार होता, पण त्या बाजूचा कडाका होता बिकट. तुपाचा दर वाढत होता तरी पुऱ्यांची संख्या कमी होत नव्हती. दुपारच्या जेवणाच्या वेळी पायस म्हणून दही दिले नसते तरी चालले असते, पण या घरच्या बाबूंचा जन्म दही आणि पायस खाऊनच गेला होता. एखाद्या दिवशी भवानीचरणच्या ताटात ते चिरंतन दही नसलेले पाहिले तर रासमणी भडकून उठत असे. अर्थात उकाडा होत असल्यामुळे वारा घेणारी ती मडमेची मूर्ती भवानीचरणच्या दही, पायस, तूप आणि पुऱ्यांच्या गर्दीतून वाट काढून आत प्रवेश करण्याचा संभव नव्हताच. त्या दिवशी भवानीचरण काही कारण नसताना गुरुजींच्या मुलाच्या घरी गेला होता. बऱ्याच इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्यावर त्याने त्या बाहुलीच्या बाबतीत त्याला माहिती विचारली. त्याची प्रस्तुतची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याबद्दलची गोष्ट बगलाचरणपासून लपवून ठेवण्याचे काही कारण नाही हे त्याला माहीत होते. पण आज पैशाच्या अभावी एक लहानसे खेळणे मुलासाठी विकत घेणे अशक्य झाले आहे. या परिस्थितीचा आभास त्याला सुद्धा त्याच्या मस्तकाचे तुकडे पडत होते. त्याला वाटत असणारा दुसरा संकोच बाजूला सारून त्याने उपरण्यात बांधून आणलेली एक किंमतवान भरजरी शाल बाहेर काढली. बोलताना त्याचा गळा दाटून आला होता. तरीही तो म्हणाला, सध्या दिवस वाईट आले आहेत. रोख पैसा हाती नाही, म्हणून ही शाल तुझ्याकडे तारण म्हणून ठेवतो. हिच्या मोबदल्यात कालीपदसाठी ती तेवढी बाहुली घेऊन जातो. भरजरी शालीपेक्षा कमी किमतीची एखादी वस्तू असती तर बगलाचरणने ती द्यायला मागे पुढे पाहिले नसते. पण ही शाल पचवणे कठीण जाईल हे त्याला माहीत होते. गावचे लोक तर नावे ठेवतीलच, पण रासमणीच्या तिखट जिभेतून जे काही बाहेर येईल ते सरस असायचे नाही याचीही त्याला कल्पना होती. ती शाल पुन्हा उपरण्यात बांधून हताश होऊन गुपचूप घरी येणे भवानीचरणला भाग पडले. कालीपद बापाला रोज विचारित असे, बाबा, माझ्या त्या मडमेचं काय झालं? भवानीचरण तसाच रोज हसून म्हणे, जरा थांब, इतक्यातच काय, सप्तमी पूजेचा दिवस येऊ दे की आधी. रोज ओढून ताणून चेहऱ्यावर हसू आणणे त्याला दुस्साध्य होऊ लागले होते. आज चतुर्थी होती. काहीतरी कारण काढून भलत्याच वेळी भवानीचरण अंतपुरात आला. सहज बोलता बोलता तो रासमणीला म्हणाला, असं पहा, बरेच दिवस मी पाहत आलोय, कालीपदची प्रकृती दिवसेंदिवस बरीच बिघडत चालली. रासमणी म्हणाली, इडापिडा टळो, प्रकृती कशाला बिघडेल त्याची, तसं त्याला काहीच झालेलं नाही. भवानीचरण म्हणाला, पाहिलं नाहीस, तो असा मुकाट्यानं कुठेतरी बसून राहतो, मनातून कुडल्यासारखा दिसतो. रासमणी म्हणाली, घडीभर जर तो स्वस्थ बसेल तर उपकार होतील माझ्यावर. तो कशाला कुडणार आहे? कुठं काहीतरी अवखळपणा कसा करता येईल याचा विचार करीत असेल. तटाच्या भिंतीला या बाजूला तरी कुठे ढिलेपणा आलेले दिसले नाही. दगडावर गोळी लागल्याचा डाग सुद्धा पडला नाही. एक सुस्कारा सोडून डोके खाजवीत खाजवीत भवानीचरण बाहेर निघून आला आणि आपल्या खोलीत एकटाच बसून खूप जोराने गुडगुडी ओढू लागला. पंचमीच्या दिवशी त्याच्या पानातली दही आणि पायस तशीच पडून राहिली. संध्याकाळच्या वेळी त्याने एक संदेश खाऊन पाण्याचा घोट घेतला. पुरीला मुळीच हात लावला नाही. म्हणाला, मला भूक नाही. आता मात्र तटाच्या भिंतीला भले मोठे छिद्र पडलेले दिसले. षष्ठीच्या दिवशी रासमणीने कालीपदला स्वतः हात बोलावून घेतले. त्याच्या लाडक्या नावाने त्याला हाक मारून ती म्हणाली, भेटू, तू एवढा मोठा वाढलास तरी भलतेच हट्ट करायचं काही सुटत नाही तुझं. छी छी, जे आपल्याला मिळणं शक्य नाही त्याचा लोभ धरून बसणं म्हणजे आर्धी मुर्दी चोरीच, माहीत आहे ना? कालीपद नाक मुरडून म्हणाला, मला काय माहीत, मी आणून देतो म्हणून बाबाच म्हणाले. बाबांच्या म्हणण्याचा अर्थ काय
ते रासमणी कालीपदला नीट समजावून सांगायला बसली. या बाबतीत त्याच्या मनाला किती लागत होते, त्याला किती यातना होत होत्या, त्याची कल्पना देऊन ती म्हणाली की ती वस्तू आणून द्यायची असली तर त्यापायी आपल्या दरिद्री घरात किती नुकसान होईल, किती दुःख सहन करावे लागेल याची कल्पनाच केलेली बरी. रासमणीने आजपर्यंत अशा समजावणीच्या भाषेत कालीपदला कधीच काही समजावले नव्हते. तसे करायची तिला जरुरीच भासली नव्हती. म्हणूनच ती इतक्या काकुळतीला येऊन इतक्या विस्ताराने बोलत आहे असे पाहून कालीपदला फार आश्चर्य वाटले. आईच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात केवढा जिव्हाळा आहे याची तो बालक असून सुद्धा त्याला चांगलीच कल्पना आली. पण त्या बाहुलीत गुंतलेले त्याचे मन हटवणे किती कठीण होते याची कुणाही जाणक माणसालाच कल्पना करता आली असती. म्हणूनच चेहरा गंभीर करून कालीपद एक काठी घेऊन मातीत रेघोट्या काढू लागला. आता मात्र रासमणी रागाला आली. त्याला दरडावून ती म्हणाली, तू रागावून बैस की रडत राहा. जे मिळण्याजोगं नाही ते काही तुला मिळायचं नाही. एवढंच बोलून ती तशीच तडक घरात निघून गेली. कालीपद बाहेर आला. त्यावेळी भवानीचरण एकटाच बसून गुडगुडी ओढीत होता. कालीपद येत आहे असे दुरून दिसून येताच तो काहीतरी आठवल्यासारखे करून घाईघाईने जायला निघाला. कालीपद धावतच त्याच्यापाशी आला आणि म्हणाला, बाबा, ती माझी मॅडम. आज रोजच्यासारखे भवानीचरणने चेहऱ्यावर हसू आणले नाही. कालीपदला कवटाळून तो म्हणाला, जरा थांब रे बाबा, मला जरुरीचं काम आहे, तेवढं आटोपून येतो, मग काय ते बोलू. बोलत बोलत तो बाहेर पडला. जाता जाता त्याने चटकन डोळे पुसले असावे असे कालीपदला वाटले. त्यावेळी गावातल्या एका घरी उत्सवासाठी वाजंत्री वाजायला सुरुवात झाली होती. ते सनईचे करुण सूर शरदकालच्या कोवळ्या उन्हात प्रच्छन्न आसवांच्या वर्षावाने जणू व्यथित झाले होते. कालीपद त्या घराच्या दरवाजापाशी उभा राहून मुकाट्याने रस्त्याकडे पाहत होता. आपल्या बापाची जाण्याची गती बघून तो कुठल्या तरी कामासाठी जात असेल असे त्याला वाटले नाही. प्रत्येक पाऊल टाकताना निराशेचा भला मोठा बोजा तो ओढून नेतो आहे आणि तो टाकून द्यायला त्याला कुठेच जागा मिळत नाही असेच जणू काय त्याच्या चालीवरून दिसत होते. कालीपद घरी परतला आणि आपल्या आईपाशी येऊन म्हणाला, आई, मला ती पंखेवाली मॅडम नकोय. आई त्यावेळी आडकित्ता घेऊन सुपारी कातरीत होती. तिचा चेहरा एकदम उजळला. माय लेकरांचे काय खलबत झाले ते कुणाला कळले नाही. कातरलेल्या आणि न कातरलेल्या सुपारीसह आडकित्ता तिथेच टाकून रासमणी त्याच पावली बगलाचरणच्या घरी गेली. घरी परतायला आज भवानीचरणला बराच उशीर झाला होता. स्नान करून तो ज्यावेळी जेवायला बसला त्यावेळी त्याच्या मुद्रेवरून वाटलं, आज सुद्धा दही पायस फुकट जाणार. माशांचे खतखते सारेच मांजराच्या तोंडी लागणार. त्याचवेळी सुतळीने बांधलेली एक कागदी बॉक्स घेऊन रासमणी आपल्या नवऱ्यासमोर येऊन बसली. जेवण झाल्यानंतर भवानीचरण वामकुक्षी करायला जाईल त्यावेळी हे गुपित फोडायचे असा रासमणीचा इरादा होता. पण दही पायस आणि माशांचे खतखते फुकट जाऊ नये म्हणून त्याच वेळी ते बाहेर फोडावे लागले. बॉक्समधून ती मडमेची मूर्ती बाहेर आली आणि लगेच जोरजोऱ्याने पंख्याचा वारा घेऊ लागली. बिचाऱ्या मांजराला आज हताश होऊन जावे लागले. भवानीचरण गृहिणीला म्हणाला, आज स्वयंपाक मोठा सुंदर झालाय. फार दिवसांनी इतकं लज्जतदार माशांचं खतखतं खाल्लं मी. आणि हे दही आज काय सुंदर लागलंय म्हणून सांगू. सप्तमीच्या दिवशी कालीपदची फार दिवसांची आवड एकदाची पुरी झाली. त्या दिवशी सारा दिवस तो मडमेचा पंखा पाहत होता. आपल्या जोडीच्या सवंगड्यांना बोलवून दाखवित होता. त्यामुळे त्यांचा मत्सर जागा होत होता. दुसऱ्या कोणत्या प्रसंगी त्या बाहुलीचे ते एकाच प्रकारचे पंखा हलवणे पाहून तो कंटाळला असता. पण अष्टमीच्या दिवशी प्रतिमा विसर्जन व्हायचे असल्यामुळे त्याची ओढ तशीच कायम राहिली. रासमणीने बगलाचरणला रोख 2 रुपये देऊन ती बाहुली 1 दिवसापुरती भाड्याने आणली होती. अष्टमीच्या दिवशी कालीपदने एक मोठा सुस्कारा सोडून बॉक्स सकट ती बाहुली स्वतः बगलाचरणकडे नेऊन पोचती केली. त्या एकच दिवसाची सुखद स्मृती अनेक दिवसपर्यंत त्याच्या मनात जागी राहिली होती आणि त्याच्या कल्पनेच्या आवाऱ्यात ते पंखा फिरवणे अविराम चालू राहिले होते. त्या क्षणापासून कालीपद आईच्या तंत्राने वागू लागला. त्या क्षणापासून भवानीचरणही
दरवर्षी अगदी सहजासहजी इतकी सुंदर मौल्यवान पूजेची देणगी कालीपदला द्यायला समर्थ झाला की त्यालाच त्याबद्दल आश्चर्य वाटे. या जगात मोल दिल्याशिवाय काही मिळत नाही. ते मोल म्हणजे दुःखाचे मोल. आईच्या अंतरंगाचा ठाव मिळाल्यामुळे कालीपदला ते जसजसे जाणवू लागले तसतसा तो पाहता पाहता अंतरंगातून मोठा होऊ लागला. प्रत्येक कामात तो आता आईचा उजवा हात होऊन बसला होता. संसाराचा भार उचलला पाहिजे, त्या भाराचा बोजा वाटू नये हे आता त्याला उपदेश केल्याशिवाय कळत होते. रक्तारक्तात मिसळून गेले होते. जीवनाची जबाबदारी पत्करायला आता तयार झाले पाहिजे होते हे ध्यानी घेऊन कालीपद जीव तोडून अभ्यास करू लागला होता. छात्रवृत्तीची परीक्षा पास होऊन त्याला छात्रवृत्ती मिळाली तेव्हा भवानीचरणला वाटले की यापुढे त्याने अधिक शिकायची जरुरी नाही. यापुढे त्याने आता आपला घरचा व्यवहार पाहावा. कालीपद आपल्या आईपाशी येऊन म्हणाला, आता कलकत्त्याला गेलं पाहिजे आणि तिथं पुढचं शिक्षण घेतलं पाहिजे. त्याशिवाय मी कसा माणसात येणार? आई म्हणाली, ते खरंय रे बाबा, कलकत्त्याला तर गेलंच पाहिजे. कालीपद म्हणाला, माझ्यासाठी काही खर्च करायला नको. या स्कॉलरशिपच्या पैशांवरच मी भागवीन. जरूर तर दुसरं कामकाज मिळालं तर पाहीन. भवानीचरणची संमती मिळवणे फार कठीण गेले. रासमणीने म्हटले असते तर भवानीचरणला अत्यंत दुःख झाले असते, म्हणून त्याने ते कारण सांगायचे टाळले. ती म्हणाली, आता कालीपद मोठा माणूस झाला आहे. वाडवडिलांच्या काळापासून शनिआडीच्या चौधरी घराण्यातला कुणीही माणूस कलकत्त्याला गेल्या वाचून मोठा माणूस झाला होता. बाहेरचा प्रदेश म्हणजे त्यांच्या लेखी यमपुरी होती. कालीपद सारखा छोटा मुलगा एकटा कलकत्त्याला पाठवायचा कसा? काय म्हणून ही कल्पना कशी कोणाच्या डोक्यात आली याचा त्याला ठाव लागेना. शेवटी गावचा सर्वातला मोठा बुद्धिमान माणूस जो बगलाचरण, त्याने जेव्हा रासमणीच्या मतासारखेच मत दिले तेव्हा त्याचा जीव खाली पडला. बगलाचरण म्हणाला होता, कालीपद आज उद्या वकील होईल आणि त्या चोरलेल्या मृत्यूपत्राचा पत्ता लावील. त्याचं भाग्य गुंतलंय त्या दस्तऐवजातच. अर्थात तो कलकत्त्याला गेला पाहिजे. त्याच्या जाण्याला कुणी आड येता कामा नये. ते उद्गार ऐकून भवानीचरणला बरेचसे समाधान वाटले. पंचात बांधलेल्या साध्या पुराव्याच्या फायली तो बाहेर काढून बसे आणि चोरीस गेलेल्या मृत्यूपत्राबद्दल कालीपद बरोबर चर्चा करी. अलीकडे कालीपदचे आणि त्याच्या आईचे फार चांगल्या रीतीने जुळत होते. बापाच्या बाबतीत पूर्वी जो अन्याय झाला होता त्याच्या संबंधात कालीपदच्या मनात फारशी आडी नव्हती. तरीही बापाच्या भाषणाला तो होकार देत असे. सीतेला सोडवून आणण्यासाठी वीरश्रेष्ठ रामाने ज्याप्रमाणे लंकेची यात्रा केली त्याप्रमाणे कालीपदही कलकत्त्याला जाणार होता आणि तसाच फार मोठा माणूस होऊन येणार होता. ही साधी साधी परीक्षा पास व्हायची बाब नव्हती. घरची लक्ष्मी पुन्हा घरी आणण्याचे ते आयोजन होते. कलकत्त्याला जायच्या आदल्या दिवशी रासमणीने कालीपदच्या गळ्यात एक ताईत बांधला. त्याच्या हाती 50 रुपयांची एक नोट देऊन ती म्हणाली, ही ठेवून दे, वेळीप्रसंगी ती कामी येईल. संसाराच्या खर्चातून अनेक कष्टाने पै राखून केलेली ती नोट कालीपदच्या लेखी एखाद्या पवित्र कवचासारखी झाली होती. आईचा आशीर्वाद समजून ही नोट जन्मभर राखून ठेवायची, कधी खर्ची टाकायची नाही असा मनातल्या मनात त्याने संकल्प केला. आपण ऐकत होतात रवींद्रनाथ ठाकूर लिखित कथा रासमणीचा मुलगा, परिच्छेद 2.